जरी स्टोरीची सुरुवात तुम्हाला इंटरेस्टिंग वाटणार नाही, पण विश्वास ठेवा, थोडी वाट बघितली तर नक्कीच तुम्ही ऐकलेल्या भयानक घटनेसारखीच ही स्टोरी सुद्धा तुम्हाला नक्कीच हादरवून टाकेल. चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी. चुंडावत कुटुंब दिल्लीमध्ये बुरारी या भागात राहणारं एक मोठं कुटुंब होतं. त्यांच्या पिढ्यानपिढ्या चित्तोडगड राजस्थानमध्ये शेती करत आलं होतं. पण 1989 मध्ये त्यांच्या आजोबांनी म्हणजे भोपाल सिंग यांनी विचार केला की आपण शहरात जाऊन काहीतरी मोठं केलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी त्या वर्षी त्यांची संपूर्ण जमीन विकली आणि ते त्यांची बायको आणि सगळ्यात लहान मुलासोबत पैसे घेऊन शहराकडे आले. आता पुढचे भरपूर वर्ष भोपाल सिंग यांची राहिलेली मुलं पण एक एक करून त्यांच्या फॅमिली सोबत म्हणजेच भोपाल सिंग सोबत राहायला शहराकडे आली. पुढे 2007 पर्यंत जवळपास 12 जण मिळून चुंडावत यांची फॅमिली एका छताखाली राहायला सुरू झाली. चुंडावत दिल्लीमध्ये त्यांच्या घराच्या खालच्या मजल्यावरतीच प्लायवूड आणि फर्निचरचं दुकान चालवत होते. त्यांचं दुकान एकदम व्यवस्थित चाललं होतं. त्याचं कारण त्यांचं काम चांगलं होतंच, पण लोकांना चुंडावतांनी दिलेली वागणूक सुद्धा आवडायची. भोपाल सिंग सगळ्यांना मैत्रीपूर्ण वागणूक द्यायचेच, पण त्यांना त्या भागात घरातल्या वडिलांसारखा आदर दिला जात असे. त्यामुळे त्यांना त्यांच्या भागात सर्वजण प्रेमाने डॅडी बोलत असत. तसंच भोपाल सिंग यांची पत्नी नारायणी देवीला सुद्धा सर्वजण प्रेमाने मम्मी बोलायचे, कारण की नारायणी देवी नेहमी गरिबांना काहीतरी खाण्यासाठी देत राहायची किंवा तिथल्या लहान मुलांची काळजी घेत राहायची. भोपाल सिंग यांच्या बाकीच्या कुटुंबात त्यांची एक विधवा मुलगी, 2 मुलं, त्यांच्या बायका आणि 5 नातू होते. आणि ते सुद्धा नेहमी दुकानाच्या आवारात असल्यामुळं त्यांचं सुद्धा या भागात सर्वांसोबत एक जवळचं नातं होतं. सांगायचं झालं तर चुंडावत खूप यशस्वी आणि सुखी आयुष्य जगत होते. पण 2007 मध्ये त्यांच्यावरती खूप मोठं संकट आलं. ते म्हणजे भोपाल सिंग यांचा मृत्यू. आता सगळ्यांना वाटत होतं भोपाल सिंग त्यांच्या कुटुंबासाठी सर्वात महत्वाचा व्यक्ती होता, त्यामुळे त्यांच्या जाण्याने कुटुंब खचून जाईल. पण चांगली गोष्ट म्हणजे भोपाल सिंग यांच्या जाण्यानंतर सगळ्यांनी स्वतःला सावरून अजून जास्त प्रगती करायला सुरुवात केली. सगळे आता जास्त कामावरती लक्ष द्यायला सुरू झाले होते. त्यांनी अजून पैसे लावून एक दुकान सुद्धा सुरू केलं. अजून बोलायचं झालं तर त्यांनी घराचं बांधकाम सुद्धा वाढून घेतलं आणि घरातल्या सगळ्यांनी व्यायाम, डाएट असे चेंजेस करून किंवा व्यसन सोडून हेल्दी लाईफ जगायला सुरू केलं होतं. घरातल्या लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकानं त्यांचं आयुष्य एकदम मोटिवेशनने जगायला सुरू केलं होतं. आता शेजाऱ्यांनी त्यांच्यातला भरपूर चांगला बदल बघितला, त्यामुळे कुणाला काही शंका वाटली नव्हती. उलट ते खुश होते की चुंडावत कुटुंब इतक्या दुःखातून सावरून स्वतःला पुढे घेऊन चाललं आहे. पण शेजाऱ्यांना ह्याची अजिबात कल्पना नव्हती की त्या घराच्या भिंतीच्या मागे काहीतरी भयानक चालू होतं. पुढे 11 वर्षानंतर 1 जुलै 2018च्या दिवशी त्या सकाळी म्हणजेच नेहमीसारख्याच सकाळी तिथले लोक चुंडावत कुटुंबाच्या दुकानाबाहेर गोळा झाले होते. आता चुंडावत कामाच्या बाबतीत एकदम पंक्च्युअल होते, त्यामुळे ते रोज सकाळी त्यांचं दुकान उघडायचेच. पण त्या दिवशी सकाळी 6 वाजून गेले, पण त्यांच्या घरात संपूर्ण अंधार आणि दुकान आतमधून बंद होतं. त्यामुळे त्यांचे शेजारी त्यांना फोन करायला सुरू झाले, पण कुणाचाच फोन लागत नव्हता. त्यामुळे शेजारी राहणारे 80 वर्षाच्या आजोबांनी ठरवलं ते पायऱ्या चढून वर घरात जाऊन त्यांना आवाज देतील. ते वर गेले, त्यांनी दार वाजवलं, आवाज दिला, पण आतून कुणीच आवाज नाही दिला. त्यामुळे त्यांनी दार ढकलून उघडण्याचा प्रयत्न केला आणि दरवाजा उघडाच होता. त्यांनी जसं दार उघडलं आणि आत पाहिलं तसं ते जवळपास बेशुद्धच होता राहिले. ते जोरात जिन्याने खाली पाळले. त्यांनी जोरात ओरडून पोलिसांना बोलवायला सांगितलं. पोलीस लगेच आले. त्यांनी तिथं जमा झालेली सगळी गर्दी बाजूला काढली. आता पोलीस वर जाणार होते, त्यावेळी त्यांना एकाने सांगितलं की वरती त्यांनी काय पाहिले. त्यामुळे पोलिसांनी स्वतःला मेंटली तयार केलं आणि जिन्याने वरती गेले. ते घराच्या दाराच्या अलीकडेच थांबले. ते आता दरवाजातून आत बघायच्या आधी स्वतःला सावरत होते. त्यांना जवळपास कल्पना होती ते काय बघणार होते. ते गेले, त्यांनी आत डोकवलं आणि ते पूर्णपणे शॉकमध्ये गेले. ते घरात फक्त 10 सेकंद थांबू शकले होते. ते बाहेर आले आणि म्हणाले, हे भयानक आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये
बघितलेली सर्वात वाईट घटना असेल ही. पण तरी पण थोड्या वेळाने पोलीस चुंडावत कुटुंबाच्या घरामध्ये गेले आणि इकडे तिकडे शोधल्यानंतर त्यांना जवळपास 11 डायरी सापडल्या. आणि त्या डायरीमध्ये लिहिलं होतं त्या कुटुंबासोबत काय घडलं होतं. भोपाल सिंग यांच्या मृत्यूनंतर सुरुवातीच्या दिवसात त्यांनी विधी करण्यासाठी एक पुजारी बोलवला होता, ज्यामध्ये प्रार्थना करून विधी करण्यासाठी तो पुजारी चुंडावत कुटुंबाला मार्गदर्शन करणार होता. ती प्रार्थना चालू असताना ललित, जो भोपाल सिंग यांचा लहान मुलगा, तो जवळपास 45 वर्षाचा होता, तो अचानक काहीतरी बडबडायला लागला. सगळ्यांनी प्रार्थना थांबून ललितकडे बघितलं की तो नक्की काय बोलतोय. त्यांना विश्वास बसत नव्हता ते जे ऐकत होते, कारण की काही वर्षापूर्वी ललित सोबत एक भयानक घटना घडली होती, ज्यामध्ये दुकानामध्ये वरती ठेवलेले प्लायवूड ललितच्या डोक्यात पडले होते. जरी ललित या घटनेतून वाचला होता, पण त्या घटनेनंतर ललितची वाचा संपूर्ण गेली होती. तो काहीच बोलू शकत नव्हता आणि आता तो बडबडत आणि काहीतरी बोलत होता. जसं ललितचा आवाज वाढत चालला होता, तशा सगळ्या फॅमिली मेंबर्सनी एकमेकाकडे बघितलं आणि कुजबुजायला लागले. आपले डॅडी परत आले. पुढे या घटनेनंतर ललित एकदम व्यवस्थित बोलायला लागला. आता तो एक डायरी लिहायला लागला. आता पोलीस त्याचीच डायरी वाचत होते. डायरीच्या सुरुवातीच्या पानांमध्ये काही विशेष नव्हतं. त्याच्यात इतकंच लिहिलं होतं की त्यांनी दिवसभरात काय केलं. पण थोड्या पानानंतर डायरीने मोठा टर्न घेतला. सगळ्यात पहिली विचित्र एंट्री 7 सप्टेंबर 2007 ला लिहिली गेली. सुरुवातीला डायरीमध्ये भरपूर डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलेलं असायचं, पण त्या दिवशीच्या एंट्रीमध्ये चुंडावत कुटुंबासाठी एक सूचना लिहिली गेली होती. सूचना होती, सगळ्या कुटुंबाने भोपाल सिंग यांचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो ठेवून त्याच्यासमोर प्रार्थना करायची की ते त्यांच्या जुन्या वाईट सवयी सोडून देतील. इथून पुढच्या सर्व एंट्री अशाच विचित्र आणि सूचनेच्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेल्या दिसत होत्या. ती डायरी एक कुटुंबानी काय रूल फॉलो करायचे ह्याच्या मोठ्या लिस्ट सारखी वाटत होती. आणि ललितची डायरी मधली भाषा जास्त आक्रमक आणि शिक्षा देण्यासारखी होत चालली होती, म्हणजे कुटुंबाला मोठी शिक्षा देण्यासारखी. चुंडावत कुटुंब ललितने सांगितलेल्या सर्व सूचना पाळत होतं, कारण की ललितने त्यांना सांगितलं होतं आपले आजोबा भोपाल सिंग परत आलेत. त्यांनी त्यांचा आवाज मला दिलाय आणि ते आता माझ्याशी बोललेत की हे जे ते करतायत ते आपल्या कुटुंबाचा आत्मा वाचवण्यासाठी करतायत आणि आपल्या घरात हळूहळू प्रगती होत चालली आहे. ते आपले आजोबा सूचना सांगतायत त्यामुळेच होत चालली आहे. ललितने त्यांना सांगितलं, आजोबा रोज रात्री माझ्या अंगात येतात आणि त्यांचं शरीर वापरून किंवा त्याचं शरीर वापरून ते डायरीमध्ये सूचना लिहितात, ज्या फॅमिलीने फॉलो केल्या पाहिजेत. सुरुवातीला त्या डायरीमधल्या सूचना एकदम साध्या होत्या, पण लवकरच त्या विशिष्ट पद्धतीने बदलत गेल्या की कुटुंबामधल्या प्रत्येक माणसाने रोज काय काय करायचं, घरी कधी यायचं, कधी बाहेर जायचं, कुठलं अन्न खायचं आणि ते अन्न कुठल्या वेळेत खायचं, किंवा दुकानामध्ये कुठल्या गोष्टी ठेवायच्या, प्रॉफिट कसा वाटून घ्यायचा आणि प्रार्थना कधी करायची आणि कुठल्या वेळेला करायची, अशा सूचना भरपूर वेळा डायरीमध्ये केलेल्या दिसल्या. प्रत्येक रात्री 9 वाजण्यापूर्वी कुटुंबाला सूचना होती की ते जे काही करतायत ते सोडून घरी यायचं आणि कुणी जर विचारलं कुठं चाललाय तर त्यांना सांगायचं आजोबा येणार आहेत. ते घरातल्या एका खोलीमध्ये सर्वजण गोळा व्हायचे. त्याच वेळी ललित सगळ्यांसमोर येऊन बसायचा आणि बरोबर 9 वाजता ललितच्या शरीरात भोपाल सिंग यांचा आत्मा प्रवेश करायचा. पुढे 15 ते 30 मिनिटं भोपाल यांचा आत्मा सगळ्यांकडून प्रार्थना करून घ्यायचा आणि घरातल्यांच्या नजरेत ललित हा ललित नव्हताच राहिला. सगळे त्याला भोपाल सिंग म्हणजेच त्यांचे सर्वात महत्वाचे व्यक्ती मानत होते. आणि आता नारायणी देवी सोडली तर सगळेजण ललितला डॅडी म्हणून हाक मारायला सुरू झाले होते. काही शेजाऱ्यांना फॅमिलीचं वागणं सुरुवातीला वेगळं वाटलं होतं, त्यातल्या त्यात ललितचं, पण त्यांचं कुटुंब नेहमीपेक्षा जास्त खुश आणि हेल्दी वाटायला लागल्यामुळं कुणी जास्त त्या गोष्टीकडे लक्ष नव्हतं दिलं. आता पुढे 2018च्या जून महिन्यामध्ये, म्हणजे त्या भयानक दिवसाच्या आधीचा जो महिना होता तो चुंडावत फॅमिलीसाठी आनंदाचा महिना होता, कारण की त्या महिन्यात भोपाल सिंग यांच्या एका नातूने लग्न ठरल्याची अनाउन्समेंट केली होती. त्यामुळे जून 17च्या दिवशी त्यांनी खूप मोठी पार्टी सुद्धा सेलिब्रेट केली. त्यानंतर सर्वजण
त्या लग्नाच्या प्लॅनिंग मध्ये बिझी होऊन गेले. थोड्या आठवड्यानंतर 29 जूनच्या दिवशी चुंडावत फॅमिलीने काही शेजाऱ्यांना सुद्धा जेवण्यासाठी बोलवलं होतं. पण शेजारी बोलले त्यांना चुंडावत फॅमिली बद्दल त्या दिवशी असं काहीच चुकीचं वाटत नव्हतं. ते उलट येणाऱ्या लग्नाच्या बाबतीत भरपूर खुश आणि एक्साइटेड होते. लग्नाला तसे अजून भरपूर महिने होते, पण ह्या 29 जूनच्या जेवणाच्या कार्यक्रमाच्या 48 तासानंतरच चुंडावत यांच्या कुटुंबाच्या 10 जणांच्या बॉडी लोकांना छताला लटकलेल्या अवस्थेत आढळल्या होत्या. त्यांच्या बॉडी एकमेकांपासून खूप जवळ आणि गोलाकार आकारात लटकलेल्या अवस्थेत होत्या, जे विचित्र होतं. त्यांचे हात आणि पाय बांधलेले होते. त्यांचे सगळ्यांचे डोळे कापडाने झाकले गेले होते. त्यांच्या तोंडावरती चिकटपट्टी लावली होती. त्यांच्या कानामध्ये कापसाचे बोळे घातलेले होते. त्या सगळ्या बॉडीच्या खाली काळा स्टूल पण होता, जो पडलेला होता. आणि चुंडावत फॅमिलीचा 11वा मेंबर होता, जी म्हणजे 77 वर्षाची भोपाल सिंग यांची पत्नी नारायणी देवी. तिची बॉडी बाजूच्या बेडवरती सापडली होती. तिच्या बॉडीच्या जवळच एक बेल्ट पडलेला दिसत होता. सुरुवातीला पोलिसांच्या मते ही सामूहिक हत्या होती, पण ललित यांच्या डायरी मधल्या शेवटच्या काही एंट्री वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं होतं की भोपाल सिंग यांनी पूर्वी दिलेल्या सूचनेमुळे त्यांचा फॅमिलीचा आत्मा वाचणार नाहीये, तर त्यांना स्वतःचा आत्मा वाचवण्यासाठी एक विधी करावा लागणार आहे. तो म्हणजे वात तपस्या, म्हणजे वडाच्या लटकलेल्या मुळाची पूजा. आणि ज्या दिवशी त्यांची शरीरं सापडली होती त्याच्या काही दिवसाआधी त्यांच्या कुटुंबाने या विधीसाठी होकार दिला होता आणि ते रोज या विधीची प्रॅक्टिस करत राहायचे. ते सर्वजण स्वतःचे हातपाय बांधण्याची, ते परत सोडवण्याची, नंतर गळफास मानेभोवती बांधायची आणि तो कसा सोडवायचा ह्याची प्रॅक्टिस करत राहायचे. बॉडी सापडण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी सर्वांनी मिळून घरात एक हवन केलं. त्यानंतर त्यांनी बाहेरून जेवण मागवलं आणि त्यांच्या कुत्र्याला घराबाहेर बांधलं. त्यानंतर रात्री 10 वाजता घरातला एक नातू आणि त्याची आई एका दुकानात जाताना दिसले. ज्यानंतर एका कॅमेऱ्यामध्ये ते काळे स्टूल घेऊन येताना दिसले, जे स्टूल नंतर जीव देण्यासाठी वापरले गेले होते. आता मध्यरात्री त्यांची फॅमिली विधी करण्यासाठी तयार झाली. सगळ्यांनी हाताभोवती दोरी बांधली. सगळेजण एकमेकाला बांधण्यासाठी मदत करत होते. ते स्टूल वरती चढले. त्यांनी गळफास गळ्यामध्ये घातला, टाईट केला. आता सगळ्यांना थांबण्यासाठी सांगितलं गेलं. ह्या क्षणाला ललितच्या आईला लक्षात आलं होतं की ती या स्टूलवरती नाही चढू शकणार. त्यामुळे त्यांना एका बेडमध्ये नेलं गेलं. आता ललित आणि त्याची बायको टीना त्या बेडरूम मध्ये गेले आणि एकदा नारायणी देवी बेडवरती बसल्या तसं ललितने बेल्ट त्यांच्या गळ्याभोवती जोरात आवळला आणि ते मरेपर्यंत दोघं बेल्ट जोरात ओढत राहिले. आता त्या मेल्यानंतर तो बेल्ट काढून त्यांनी तो बेडवरच टाकला आणि सहज चालत चालत हॉलमध्ये आला, जिथं सगळे बाकीचे 8 फॅमिली मेंबर संपूर्ण पोझिशन मध्ये डोळे बंद करून स्टूलवरती चढून गळफास टाकून उभे होते. आता ललित आणि टीना प्रत्येकापाशी जाऊन पायाने स्टूल पाडत चालले होते. तसा त्यांच्यातला प्रत्येक जण तडफडायला लागला. तसा टीना आणि ललितने सुद्धा स्टूलवरती चढून स्वतःचे हातपाय बांधून गळ्याला गळफास लावून स्टूलवरतून उडी घेतली. डायरी मधलं सगळ्यात शेवटचं वाक्य जे ललितने म्हणजे चुंडावत कुटुंबाच्या मते भोपाल सिंग यांनी लिहिलं होतं ते म्हणजे, एक ग्लास पाणी ठेवा आणि जेव्हा पाण्याचा रंग बदलेल तेव्हा मी पृथ्वीवरती अवतार घेईन. ललितच्या मते या विधीमुळे सगळ्या कुटुंबाला भोपाल सिंग यांना जिवंत स्वरूपात बघण्याची संधी भेटणार होती. ललितने सगळ्यांना सांगितलं होतं, जसे आपण लटकलेले असणार तसं आकाश उघडणार, पृथ्वी हलणार, तसे भोपाल सिंग रूम मध्ये चालत येणार आणि आपला जीव वाचवणार. त्यांना ललितने तो स्वतः भोपाल सिंग असल्याचं इतकं मनात बसवलं होतं की त्यांना त्यांच्या प्रत्येक गोष्टीवरती विश्वास बसवला होता. त्यांनी घराचा पहिला दरवाजा सुद्धा यामुळे उघडा ठेवला होता की भोपाल सिंग यांना आत येऊन यांना वाचवणं सोपं जाईल. म्हणजे चुंडावत कुटुंब आत्महत्या करत नव्हतं, तर त्यांचा असा विश्वास होता की ते या विधीमधून वाचतील. कारण की 2च दिवसापूर्वी असलेल्या जेवणाच्या कार्यक्रमात ते नातूच्या लग्नाबद्दल चर्चा करत बसले होते. त्यांना असा विश्वास बसला होता की ह्या विधीमधून वाचल्यानंतर आपण येणारं लग्न भोपाल सिंग यांच्या उपस्थितीत साजरं करणार आहे. शेवटी पोलिसांनी केस
सामूहिक आत्महत्या म्हणून क्लोज केली आणि या आत्महत्येचं कारण लिहिलं गेलं अंधश्रद्धेमुळे मृत्यू. चला, आजच्या पुरते इतकंच होतं. ही स्टोरी नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली असेल, त्यामुळे लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर माझे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केले आहेत. तिथे तुम्ही तुमच्यासोबत घडलेल्या घटना सुद्धा शेअर करू शकता. तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.